छोटा आहे अर्धा मित्रांनो, पण हा मित्रांनो आपलं पहिली कॅच आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजले 3:30 आणि आत्ता मी मित्रांनी निघालो आहे शिरोशी डॅमवर मासे पकडायला. आणि मित्रांनो, आपण आहे ना पाऊस चालू झाल्यापासून एकदा पण शिरोशी डॅमवर गेलो नाही. तर आज बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आपण निघालो आहे शिरोशी डॅमवर. आणि आज आहे मित्रांनो आपण चारासुद्धा नवीन घेऊन चाललो आहे. त्याच्यावर बघू मित्रांनो आपला किती चांगला रिझल्ट येतो तो. कारण काय ना मित्रांनो, याच्या अगोदर मित्रांनो आपण जे चारा यूज करायचो ते बऱ्यापैकी म्हणजे मित्रांनो बऱ्यापैकी त्याला रिझल्ट यायचा. तर आता आज आहे मित्रांनो मित्राने दिला आहे, तर तो चारा घेऊन आज आपण जाणार आहोत. कारण आपण पहिल्यांदाच हा चारा घेऊन शिरोशी डॅमवर चाललो आहे. तर बघू मित्रांनो, आता आपल्याला जायला आहे, थोडा उशीर होईल. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आता हे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं असाल तर सबस्क्राईब करा सुद्धा अजिबात विसरू नका. चला मित्रांनो, आपण डॅमवर गेलो व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, हा आहे आजचा आपला चारा. आणि याच्यामध्ये मित्रांनो एक आयटम कॉमन आहे, तो म्हणजे कोंडा. याच्यामध्ये मित्रांनो कोंडा आपण यूज केला आहे. आणि 2 वेगळे आयटम आहेत. ते जर मित्रांनो या चाऱ्याचा जर राहिला ना, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवून देईल कोणते आयटम अजून आपण याच्यामध्ये वापरले होते. आणि आता मित्रांनो पाणी भरपूर भरलेलं आहे, त्याच्यामुळे मित्रांनो या चाऱ्यावर रिझल्ट बघू किती वेळाने होतो. म्हणजे जवळजवळ मित्रांनो आपला अर्धा 1 तासामध्ये रिझल्ट यायलाच पाहिजे. आणि आता मित्रांनो एक रॉ टाकून ठेवलं आहे आणि दुसरे टाकून ठेवतात आता. आणि बघू रॉ टाकून झाल्यानंतर आपल्याला किती टायमाने मासे होतात. कॅच झालाय, बघू कशी साईज आहे त्याची. आता छोटा आहे अर्धा मित्रांनो, पण हा मित्रांनो आपलं पहिली कॅच आहे. रो आहे मित्रांनो. पहिला मित्रांनो कॅच रोची झाला. साई पण मस्त आहे मित्रांनो.
डोके आता गेला काय ओके. हेच लागतात. परवा दिवशी तरी कटला लागलेला. तीन घेतलं होतं ना. घालता मोठा मासा सांगितला का काटायलाच नाही का. याच्याकडून आणलं होतं मी दसऱ्याच्या डॅमचं. हां तिकडे अजून आम्ही गेलोच नाही. तरी आरती मनकी आणली होती पापलेटांची डायरेक्ट दसायच्या इथून. हां डॅम पापलेट टेन्शन आता. गेला का काय. पापलेट आहे काय.
तर मित्रांनो हा बघा आपल्या आजच्या चाऱ्याचा रिझल्ट एकदम भारी आला. कारण काय मित्रांनो आपल्याला हे जवळजवळ 1.5 तासात एवढे मासे मिळाले. ते पण तिलापी, रोहू आणि कटला हे तिन्ही मासे मित्रांनो हे चाऱ्यावर मस्त हुकअप झाले.